नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 31 जुलै 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाले. एकंदरीत जर तूर बाजारभावाचा जर विचार केला तर मित्रांनो, राज्यातील तूर बाजारभाव सध्याच्या स्थितीला स्थिर बघायला मिळालेले होते. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर आवकेत देखील घट बघायला मिळालेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यातले तुरीचे बाजारभाव. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अकोला. या ठिकाणी 1124 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. या ठिकाणचे देखील बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले आहे. कमीत कमी दर निघालेले आहे 5,925 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,300. तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 6,640 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. या ठिकाणी 3,381 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर 6,325. तर जास्तीत जास्त दर 6,540 रुपये. जवळपास 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घट अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये काल बघायला मिळालेली आहे. त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा. आवक आलेली होती 1,522 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,633 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,470. तर सर्वसाधारण दर 6,155 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बीड. तूर पांढरी 131 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 5,000 रुपये. जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,480. तर सर्वसाधारण दर 6,033 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे धाराशिव. तूर गज्जर 64 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले मित्रांनो 6,200 रुपये. सर्वसाधारण दर 6,220. तर जास्तीत जास्त दर 6,675 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. तूर लाल 33 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,500 रुपये. सर्वसाधारण दर 5,705. तर जास्तीत जास्त दर 5,940 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली. तूर लाल 41 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणचे 6,200. तर जास्तीत जास्त दर 6,350. त्यानंतर बाजार समिती जळगाव. तूर लाल 145 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,273 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी 5,768 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर होते 6,081 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना. तूर पांढरी आवक आलेली होती 1,000 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,550. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर. 3,138 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती. कमीत कमी दर निघालेले मित्रांनो 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,270. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,433 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नाशिक. कमीत कमी दर 3,400 रुपये. सर्वसाधारण दर 5,800. तर जास्तीत जास्त दर 5,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा. 2,135 क्विंटल लाल तुरीची जबरदस्त आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,933 रुपये. सर्वसाधारण दर 6,290. तर जास्तीत जास्त दर 6,622 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम. 243 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,320. तर जास्तीत जास्त दर 6,540. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. तूर लाल आवक आलेली होती 630 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,892 रुपये. सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,130. तर जास्तीत जास्त दर 6,450 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर. तूर लाल 900 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,390. तर जास्तीत जास्त दर 6,451 रुपये प्रति क्विंटल. मित्रांनो, या ठिकाणी देखील जवळपास 80 ते 120 रुपये प्रति क्विंटलची घट नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याच्या घडीला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो
वाशिम तूर पांढरी आवक आलेली होती 125 क्विंटलची, कमीत कमी दर 5,375 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,240, तर जास्तीत जास्त दर 6,368 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो परभणी, 106 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,150 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,250, तर जास्तीत जास्त दर 6,350 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे, या ठिकाणी 500 क्विंटलची आवक आलेली होती लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेले आहे 5,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,495 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,210 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा, आवक आलेली होती मित्रांनो 168 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,250 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर, आवक आलेली होती 1,000 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेली आहे 6,100 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 6,300, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,650 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी उमरेड जिल्हा नागपूर, आवक आलेली होती 850 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेले आहे 5,995 रुपये, सर्वसाधारण दर 6,100 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,340 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा, आवक आलेली होती या ठिकाणी 300 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,250 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6,550 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा, आवक आलेली होती 1,200 क्विंटल लाल तुरीची, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,520 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,305 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 6,115 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर, आवक आलेली 168 क्विंटल लाल तुरीची, या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,350, तर जास्तीत जास्त दर 6,575 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मोर्शी, आवक आलेली होती या ठिकाणी 190 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेले आहे 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,485 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी चोपडा जिल्हा जळगाव, उत्तर महाराष्ट्रामधून आवक आलेली होती 20 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर निघालेले आहे 5,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 5,850 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर बाजार समिती आहे किल्ले धारूर, कमीत कमी दर 5,850 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,240 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा आहे अकोला, आवक आलेली होती या ठिकाणी 400 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,350, तर जास्तीत जास्त दर 6,505 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजार भावाचे अपडेट। मित्रांनो राज्यातील तूर बाजार भावाचा जर विचार केला तर बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावामध्ये स्थिरता, तर काही ठिकाणचे तूर बाजार भाव 80 ते 140 रुपये प्रति क्विंटल मागे घटलेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।